टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्र राज्याचे भाजपचे प्रदेशचे कार्यकारी अध्यक्ष असणारे रवींद्र चव्हाण साहेब सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। आज भाजपच्या सर्व जिल्ह्यातल्या प्रदेशाच्या अध्यक्षांची खरं तर कार्यशाळा झाली। नक्की काय चर्चा झाली यामध्ये? आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1 जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय बावनकुळेजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये संघटन पर्व हे सुरू झालेलं आहे। आणि ह्या संघटन पर्वामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी हे सर्वजण प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानामध्ये लागलेले आहेत। आमच्याकडे 6 टप्प्यांमध्ये ही संपूर्ण संघटन पर्व हे होत असतं। त्यामधल्या पहिल्या टप्प्यामध्ये प्राथमिक सदस्य नोंदणी झाली, त्यानंतर सक्रिय सदस्यता नोंदणी झाली। अशा एक टप्पा आम्ही पुढे करत चाललो। आमच्याकडे आता बूथच्या कमिट्या गठन हाही टप्पा आता सुरू झालेला आहे। आणि त्याचबरोबर लवकरच मंडल गठन ज्याला म्हणतो तेही सुरू कसं करावं या संदर्भातलं मार्गदर्शन आमच्या केंद्रीय नेतृत्वाने असं सांगितलं आहे की युवा लोकांना जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे, म्हणून 35 ते 45 या वयोगटातीलच मंडल अध्यक्ष झाले पाहिजेत। आणि ते कशा पद्धतीने असले पाहिजेत, त्याच्यामध्ये काय आणि कोणता क्रायटेरिया असला पाहिजे, असे सगळे विषय जे आहेत ते खालीपर्यंत तिथे प्रवास करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना माहीत पडले पाहिजेत। म्हणून आज केंद्रीय संघटन मंत्री जे आहेत, सहसंघटन मंत्री हे स्वतः शिवप्रकाशजी हे या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही बैठक झाली। मी आज सर्व संघटन मंत्र्यांच्या बरोबर या सगळ्या गोष्टींना एक चांगल्या पद्धतीने कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन झालं आहे आणि एक चांगल्या वातावरणामध्ये 20 तारखेपर्यंत या सगळ्या ज्या बूथच्या समित्या आहेत त्या लवकरात लवकर गठीत झाल्या पाहिजे आणि 30 तारखेपर्यंत मंडळाच्या गठनाची असणारी पूर्ण प्रक्रिया ही जास्तीत जास्त कशी पूर्ण होईल या दिशेने आपली सगळ्यांची पावलं कशी असली पाहिजे। आणि हा सगळा पिरियड जो आहे टाईम बाउंड पिरियडमध्ये संपूर्ण या गठन झालं पाहिजे। या सगळ्या गोष्टी आजच्या कार्यशाळेमध्ये झाल्या आहेत। राष्ट्रवादीच्या असलेल्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी असं म्हटलं की 100 दिवसामध्ये एक बळी गेला आहे, पुढच्या 6 महिन्यात आणखी एक मंत्रिमंडळातली एक विकेट पडेल असं वक्तव्य त्यांनी केले। खरं तर सुप्रियाताई या TRPसाठी नेहमी बोलत असतात, त्यामुळे त्यांच्या या सगळ्या गोष्टीकडे किती लक्ष द्यावं हे तुम्ही आम्ही सर्वांनी ठरवलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र विकासामध्ये थांबणार नाही। पारदर्शकदृष्ट्या येणाऱ्या पूर्णच्या पूर्ण सरकारमध्ये काम होईल हे आदरणीय देवेंद्रजी ज्या पद्धतीने सांगतायत। 100 दिवसामध्ये त्यांनी कोणत्या दिशेने पावलं उचलली त्याच्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव करणं हे अपेक्षित आहे। ऊर्जा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी जे पाऊल उचललं त्याबद्दल कधीतरी सुप्रियाताई बोलणार आहेत का? त्यांचे वडील ज्या वेळेला ते असं म्हणाले होते की ज्या वेळेला 12/12/2012ला पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त होईल असं त्यांनी त्यावेळेच्या काळात म्हटलं होतं, पण ते कधीच करू शकले नाहीत। देवेंद्रजींच्या नेतृत्वात आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त झाला आहे, हे कधीतरी कोणीतरी लक्षात घेतलं पाहिजे। त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की महाराष्ट्रामधला टेरिफ जो आहे, विजेचा दर आहे, तो कसा कमी होईल म्हणून एक द्रष्टा नेता म्हणून देवेंद्रजी जे काम करतायत कधीतरी याच्या संदर्भातला विचार तुम्ही करणार आहेत की नाही? माझी आपणा सर्व माध्यमांना विनंती आहे की हे करण्यासाठी देवेंद्रजी ज्या पद्धतीने विचार करतायत त्याचा कधीतरी प्रचार आणि प्रसार हा कधीतरी माध्यमांनी करणं हे गरजेचं आहे। कोणीतरी असं TRPसाठी बोलणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं। याच अनुषंगाने विचारतो की संजय राऊत पण म्हणतात की मी पुन्हा TRPच्या संदर्भातल्या लोकांबद्दल बोलणं हे योग्य वाटत नाही। मी महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जेव्हा जबाबदारी दिली आहे तेव्हा माझं काम काय आहे असं मी जेव्हा ठरवलं त्यावेळेला महायुतीमधील असणारे नेते देवेंद्रजी असतील
एकनाथराव शिंदेजी असतील, अजितदादा असेल, यांचं मंत्रिमंडळ, हे मंत्रिमंडळ महाराष्ट्रातील जनतेला काय देत आहे, महाराष्ट्रातील जनतेचं कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये भलं होणार आहे, सांग भलं जे होणार आहे ना, त्याची मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा मी असेल, माझ्याबरोबरचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे प्रयत्न करतील. आणि माझी आपणा सर्वांना विनंती आहे, TRPचा खेळ बंद करा आणि जनतेचं भलं, तुम्ही मुख्यमंत्र्यांना प्रश्न काय विचारला पाहिजे, तुम्ही भविष्यात काय करणार, 100 दिवसात तुम्ही काय केलं, असे प्रश्न विचारा. असे प्रश्न विचारू नका असं मला वाटतं. धन्यवाद. एकच शेवटचा आपण सध्या बघतोय की प्रश्नाला बगल देत रवींद्र चव्हाण यांनी खरं तर प्रश्नाला उत्तर देणं टाळलेलं आहे. कॅमेरामॅन चरण सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.